नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। सायली अश्विनला विचारते, आम्ही जेव्हा लग्न करून आलोच त्यावेळेस आधीचा अश्विन वेगळा होता ना आताचा अश्विन वेगळा आहे। बायकोची पाठराखण केली पाहिजे पण चांगल्या गोष्टींमध्ये, असं ती बोलते। तुम्ही ज्यावेळेस आमची कानउघाडणी केली त्याच वेळेस आम्हाला ते पटलं देखील, पण आता हेच तुम्ही प्रियाच्या बाबतीत का करत नाहीत। मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फक्त फोटो सायलीचा तिकडे कसा काय हाच विचार चाललेला असतो। माझ्या लेकरांविषयी गैरसमज निर्माण व्हायला नको असं म्हणून डायरेक्ट मधुभाऊ तन्वीकडे जातात। मधुभाऊ तन्वीला प्रश्न करतात की मला तुझी बॅग पर्स बघायची आहे, त्याच्यामध्ये सायलीचा फोटो मला बघितल्यासारखा झाला। त्याच्यावेळेस तन्वी घाबरते आणि मी दाखवणार नाही असं बोलते। माझ्या पर्सनल गोष्टी मी तुम्हाला दाखवणार नाही असं तन्वी ठामपणे सांगते। असताना देखील हे माझे बॅगेची झडती घ्यायची असं अश्विनला ते सांगतात आणि अश्विन चिडतो। इकडे अर्जुन चैतन्य सांगतो की आश्रमाला भेट द्यायची परमिशन काढ। इकडे सायलीला अर्जुन प्रश्न करतो, त्यावेळेस सायली उत्तर देते की अश्विन पाठराखण करत आहे, तिची चुकीची असली तरी करत आहे। मला भेटायसाठी त्यांची मनाची तयारी पाहिजे म्हणून आपण मधुभाऊंना भेटायला जात आहोत असं अर्जुन बोलतो। तुझे दप्तर तपासायचो, किती खोटं बोलशील असं मधुभाऊ तन्वीला विचारतात। त्याचा अश्विन खूप जोरात ओरडतो। आवाज अर्जुन सायली ऐकतात आणि तिकडे जातात। अश्विन बोलतो, माझा आवाज चढवायला लावू नका मधुभाऊ, जा इथून निघून असं अश्विन बोलतो। सर्वजण विचारतात काय झालं, त्याच वेळेस तन्वी मुद्दाम खोटं बोलते। सायली बोलते, मधुभाऊ तुम्ही इकडे कशाला आलात, ही तमाशा करणार तुम्हाला माहीत होतं ना। त्याच वेळेस तमाशा तन्वी नाही तर मधुभाऊ करत आहेत असं अश्विन ओरडतो। एवढं रूडली कसा वागतोस असं अर्जुन बोलतो। खूप वाद त्या ठिकाणी होतात। त्याच मधुभाऊ बोलतात की इथं वाद नको आहे, मी इथे नको आहे। मधुभाऊ आणि अर्जुन बाहेर येतात त्यावेळेस मधुभाऊ फोटोविषयी सांगतच नाही, ते दारू पिलेलं कारण विचारण्यासाठी तन्वीकडे गेलेत असं सांगतात। तन्वी सर्व गाठोडं घेते, फोटो आणि अल्बम सगळं घेऊन एका लॉकरमध्ये ठेवते। इकडे मैपत 11 वाजले तरी साक्षी कशी उठली नाही म्हणून तिच्या बेडरूममध्ये येतो। पण साक्षी दचकून उठते, मला मारू नका असं बोलते। सर्वजण देवदर्शनासाठी जायला निघालेले असतात। त्याच्यावेळेस सायलीला ते सर्वजण नाकारतात। मधुभाऊ घरात कोण नाही म्हणून प्रियाच्या रूममध्ये पुन्हा जाता उचकापाचक करू लागतात, पण प्रियाचा मोबाईल राहिला म्हणून प्रिया पुन्हा मागे येते। मधुभाऊंना कपाट उचकताना पाहते, शोध करत असतात। इकडे अर्जुन बोलतो की तुला देवदर्शनाला जायचं होतं, जाता आलं नाही म्हणून चिडचिड होत आहे का। इकडे तन्वी स्वतःचं गळ्यातलं चोरी गेलं म्हणून सर्वांना सांगते आणि सर्वांची रूम तपासावं लागेल असं बोलते। त्याच वेळेस अश्विन तू अर्जुनची रूम तपास असं बोलते। अशा नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।